नमस्कार, श्री स्वामी समर्थ। 21 ऑक्टोबर मंगळवार या दिवशी आहे दिवाळीतील सर्वात मोठा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन। दिवाळी सणांचा आनंद लक्ष्मीपूजनाचा म्हणजे दिवाळीच्या मूळ दिवशी द्विगुणित होतो। या दिवशी सर्वजण लक्ष्मीची यथासांग पूजा करून घरासमोर सुशोभित रांगोळी काढून दारी झेंडूच्या माळा लावून फराळाचा लाया बत्तासांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते। त्याचबरोबर आज आपण दिवाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीला सुद्धा छान असं प्रसन्न वाटलं पाहिजे यासाठी उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसं करायचं हे पाहणार आहोत। आपल्या घरी लक्ष्मी येताना मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा ओलांडूनच आत येत असते आणि उंबरठा जर छान असा सुशोभित असेल तर लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि आपल्या घरात कायम स्थिर राहते। आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे खूप शुभकारक असतं, त्यामुळे येणाऱ्या दिवाळीच्या 5ही दिवस हळदीचं लेपन तुम्ही नक्की करा। 5ही दिवस नाही जमले तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे लेपन नक्की करा। तर हे लेपन कसं करायचं ते आज आपण पाहूया। तर इथे मी एका वाटीमध्ये 1.5 ते 2 चमचे हळद घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या उंबरठ्याच्या हिशोबाने यात हळद घ्यायची आहे। आता या हळदीमध्ये मी थोडंसं चंदन पावडर टाकून घेणार आहे, कारण चंदन पावडरचा सुगंध खूप छान येतो आणि देवीला सुगंधित वस्तू किंवा सुगंधित अत्तर खूप आवडतं, त्याच्यामुळे मी इथे चंदन पावडर हळदीत थोडीशी मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी मी टाकणार आहे। तर इथे मी गुलाबजल, गोमूत्र आणि गंगाजल एवढं सर्व घेतलेलं आहे। तर आता मी गुलाब पाणी यात टाकून घेते आणि थोडंसं गोमूत्र टाकणार आहे आणि इथे माझ्याकडे गंगाजल आहे तेही मी टाकून घेणार आहे। तुमच्याकडे यातील कोणतीच गोष्ट नसेल तर तुम्ही नुसतं साधं पाणी टाकून हे लेपन करू शकता। तर हे सर्व टाकून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर हे लेपन तुम्ही लक्ष्मीपूजनच्या आधीच करायचं आहे, म्हणजेच संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुम्ही हे करायचं आहे आणि त्यानंतर पूजेची मांडणी करायची आहे। तर इथे मी उंबरठा पूजनासाठी आपण बनवलेलं हळदीचं लेपन, फुलं, 2 दिवे, धूप, कापूर घेतलेला आहे, माचीस घेतलेली आहे। तर एवढं सर्व सामान आपल्याला उंबरठा पूजनसाठी लागणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला आपला उंबरठा हा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे। कपडा सुद्धा चांगला घ्या, फरशी वगैरे पुसायचा कपडा घेऊ नका, कारण आपल्या घराच्या उंबरठ्यामध्ये देवी देवतांचा वास असतो, त्यामुळे स्वच्छ कपड्याने आपल्याला उंबरठा पुसून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर त्या उंबरठ्यावर मी जी पेस्ट केलेली आहे ती चमच्याच्या साहाय्याने आधी टाकून घेणार आहे आणि नंतर हाताच्या साहाय्याने मी पसरवणार आहे। हाताने व्यवस्थित लेपन करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता बहुतेक जणांच्या घराचा उंबरठा हा मार्बलचा असतो, जसा की माझा आहे, तर त्यावरही तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे। लाकडी उंबरठा नाही, मग मी लेपन करू की नको, तर असं काही नाही, लाकडी उंबरठा असावा। पण मग काही कारणं असतात, जसं की मी रेंटच्या घरात राहते म्हणून माझा नाईलाज आहे, तर मग मी सेवा करायची नाही का? तर असं काही नसते, सेवा करण्याला महत्त्व आहे, तुम्ही ती किती मनापासून करता याला महत्त्व आहे। तर त्याच्यामुळे तुमच्या घराचा उंबरठा जरी मार्बलचा असला तरी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हळदीचं लेपन करू शकता। तर हे लेपन तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशीच नाही तर आठवड्यातून एकदा तरी तुमच्या उंबरठ्यावर असं हळदीचं लेपन नक्कीच करा। तुम्ही मंगळवार, शुक्रवारी, पौर्णिमेला, अमावस्येला किंवा सणावारांच्या दिवशी हे हळदीचं लेपन करू शकता। यामुळे तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते। हे लेपन करायला खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि हे खूप खर्चिक पण नाही। लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर आपल्या आयुष्यात जे सुख आहे, समाधान आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, तर त्या याच्यासोबत येतात। जी अष्टलक्ष्मी असते ती नेहमी आपल्या घरात वास करते, म्हणून अशा प्रकारे आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्की करायचं आहे। तर आता इथे माझं लेपन करून झालेलं आहे। तर थोडंसं लेपन उरलेलं होतं, तर मी उंबरठ्याच्या बाहेर अशा प्रकारे ते पसरवून घेतलेलं आहे। दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनला आपल्याकडे खूपच जास्त महत्त्व आहे। लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा म्हणून आपण मनोभावे लक्ष्मीपूजन करत असतो। त्याचबरोबर लक्ष्मी आपल्याकडे कायम स्थिर राहावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आल्यावर छान
प्रसन्न वाटलं पाहिजे, त्यामुळे आज आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे। तर बघा, लेपन झाल्याच्या नंतर मी अशा प्रकारे उंबरठ्याच्या बाहेर असा पिवळ्या कलर टाकून अशी मस्त अशी रांगोळी काढून घेणार आहे। तर माझ्याकडे इथे रांगोळीचे छापे आहेत, ते अशा प्रकारे ठेवून मी त्याच्यावरती रांगोळी काढून घेणार आहे। तुमच्याकडे छापे नसतील तर तुम्ही हाताने काढली तरी चालेल, पण या दिवशी तुम्हाला रांगोळी ही उंबरठ्याच्या बाहेर नक्की काढायची आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण उंबरठा आपला तुम्हाला जमेल तशा प्रकारे तुम्ही सजवायचा आहे। तर बघा, असे छापे ठेवून मी सर्व साईडनी रांगोळी अशी व्यवस्थित पसरवून घेणार आहे। तर माझ्या उंबरठ्यावर पावले चिटकवलेली आहेत, तर म्हणून मी रांगोळीने फक्त स्वस्तिक काढलेलं आहे। जर तुमच्या उंबरठ्यावर पावले नसतील तर तुम्ही आधी रांगोळीने पावले काढून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला स्वस्तिकही काढून घ्या। स्वस्तिक हे आपल्याकडे शुभचिन्ह मानले जाते, त्याच्यामुळे या दिवशी उंबरठ्यावर स्वस्तिक हे नक्की काढा। रांगोळी काढून झाल्याच्या नंतर आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। तर उंबरठ्याला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे आणि तुमच्याकडे जर फुलं असतील तर तुम्ही फुलंही अर्पण करायचे आहेत। तर फुलांनी देखील तुम्ही तुमचा उंबरठा तुम्हाला जसं जमेल तसं सजवू शकता। तर इथे बघा, मी हळदी कुंकू अर्पण करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर अक्षताही उंबरठ्याला अर्पण करून घेतले आहे, फुलं अर्पण करून घेणार आहे आणि जे स्वस्तिक काढले आहे ते सफेद रांगोळीचे आहे। तर सफेद रांगोळी आपल्याला ठेवायची नसते, म्हणून मी त्या स्वस्तिकवरही हळदी कुंकू अर्पण करून घेणार आहे। तर बघा, पावलांवरही मी हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे। तर तुम्ही देखील तुमच्या उंबरठ्यावर पावले हे नक्की काढा आणि त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करा। तर आता फुलं ठेवून घेणार आहे आणि जे 2 दिवे मी पेटवलेले आहेत ते 2 दिवेही मी उंबरठ्याच्या साईडनी ठेवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उंबरठ्याला धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा दिवाळीच्या दिवशी तुमच्या उंबरठ्यातला हळदीचं लेपन करून अशी पूजा करू शकता। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।